नमस्कार प्रेक्षक आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक आजच्या आपल्या बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये महिला उद्योजिका आपण पाहतो आहोत। आपल्या सोबत आहे स्नेहल राऊत मॅडम। स्नेहल मॅडम नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये। आणि आपण नेहमीच हा बिझनेस मंत्र सेगमेंट अशासाठी सुरू केलाय म्हणजे तरुण व्यावसायिकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोतच। कारण आपल्याकडे सेटल जे ऑलरेडी बिझनेसमॅन नामांकित बिझनेसमॅन आहेत ते तर येतच असतात, जसे की विकोचे आपल्याकडे पेंढारकर सर आले होते, पितांबरीचे प्रभुदेसाई सर आले होते, असे सगळे आपल्याकडे येत असतात। पण तरुण उद्योजकांसाठी जास्ती महत्त्वाचं असतं त्यांचं प्रोडक्ट घराघरात पोहोचण्यासाठी। त्यामुळे आपण महिला उद्योजकांसाठी खास आणि महिलांसाठी जसं नाही तरुण उद्योजकांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे बिझनेस मंत्रचा। तर आपल्या बऱ्याच या दरम्यान खूप बरेच जण येऊन गेले बिझनेस मंत्रसाठी आणि स्वतःचा प्रोडक्ट करणं हे फार म्हणजे आपलं बाळच असतं। ते एका मुलाला वाढवण्यासारखा तो व्यवसाय आणि आपण फक्त व्यवसायाचा दृष्टिकोन ठेवत नाही तर त्याच्यामध्ये लोकांना एक समाजसेवा सुद्धा त्याला जोडलेली असते। समाजसेवा म्हणजे आपल्या प्रोडक्टमधून लोकांना किती आल्हाददायक वाटेल, किती चांगलं वाटेल असा आपला प्रयत्न असतो। आता थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि खूप उत्कृष्ट स्नेहल मॅडम यांचे प्रोडक्ट्स आहेत। त्या म्हणजे त्या स्वतःचा त्यांच्या घाणा आहे आणि त्यातून त्या तेल बनवतात आणि याच तेलाविषयी आणि त्यांच्या सगळ्या प्रोडक्ट्स विषयी त्या आज आपल्याला माहिती देणार आहेत। स्नेहल मॅडम, थंडी म्हटली की आपल्याला पहिलं म्हणजे दिवाळीपासूनच आपल्याला उठणं लावणं, आंघोळ करणं म्हणजे ते आपला संस्कारच आहे तो घराघरामध्ये की तेल प्रत्येकाचं म्हणजे असं म्हणजे खाण्यासाठी असू दे किंवा स्वतःच्या शरीराला लावण्यासाठी तेलाचा खूपच उपयोग आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे। तर तुम्ही जे तयार तेल करता ते नेमकं काय आहे, कसं आहे त्याबद्दल थोडंसं सांगा। नक्कीच। नमस्कार सर्वांना। माझं नाव स्नेहल राऊत महाडिक। मी तेलाचा हा व्यवसाय 2022 मध्ये सप्टेंबर मध्ये सुरू केला। तेव्हा आमचा घाणा चालू होता आणि घाण्यावरती शेंगदाणा तेल, तीळ तेल, खोबरेल तेल, बदाम तेल असं आम्ही नेहमीच काढायचो। फक्त असं होतं की जसं डिमांड आहे तसं आम्ही काढलं। सूर्यफूल तेलचं डिमांड असायची पण मी ते फारसं कधी काढलं नाही। त्याचं एक कारण म्हणजे की घाणा तेलाला बऱ्याच वेळेला लोकांना विश्वास बसत नाही की हे शुद्ध आहे का। मार्केटमध्ये असणारं तेल त्यांना वाटतं की ठीक आहे ना, स्वस्त आहे घेऊ। मग त्यांना हे सांगावं लागतं की हे लाकडी घाण्याचं तेल आहे। आता आम्ही तेली आहोत आणि आम्हालाच माहित नव्हतं की हे असं लाकडी घाण्याचं तेल असं काहीतरी आहे। म्हणजे कोविड नंतर जेव्हा प्रत्येक घरामध्ये तब्येतीच्या वगैरे विचारांमध्ये खूप विचार होऊ लागले तेव्हा आम्ही आमच्या इथे भरपूर हे सगळं पुन्हा सुरू केलं, खायला पण आणि मग विचार केला की आपण व्यवसायही करू। आणि तिथून ह्याची सुरुवात झाली आणि सुरुवातीला पहिले 4-6 महिने अजिबातच काही विक्री नव्हती झाली आणि त्यानंतर मग 1 वर्ष आम्ही छान व्यवसायही केला। आता त्याच्यामध्ये असं की महाराष्ट्रात असल्या कारणाने शेंगदाणा हा आपल्याकडे खूप पिकतो आणि महाराष्ट्रीयन आणि गुजराती माणसांमध्ये कदाचित शेंगदाणा जास्त वापरला जातो। त्यामुळे शेंगदाणा तेल नेहमीच लोकांना माहित आहे वापरला जातो। आणि लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल वेगळं ह्याच्यासाठी की इट इज हाय इन अँटीऑक्सिडंट। कुठचंही लाकडी घाण्याचं तेल इट इज रिच इन अँटीऑक्सिडंट। शेंगदाणा तेल मध्ये बीटा कॅरोटीन असतं। मार्केटमधून जेव्हा आपण तेल घेतो तेव्हा त्यांना ते टिकवण्यासाठी किंवा जे काय असेल, आता मला त्याचा अंदाजा नाही पण बऱ्याच वेळेला ते रिफाईंड असतं आणि ते तेल काही वेळेला हे असतं भेसळयुक्त असतं। तर सुरुवातीला आम्ही सुद्धा असे बरेच प्रश्न फेस केले की कशावरून तुमचं भेसळयुक्त नाही आहे। मग आम्ही पद्धत सुरू केली की तुम्ही धान्य घेऊन या, फक्त अपॉइंटमेंट बेसिसवर आम्ही तेल काढून देऊ। आणि कल्याणमध्ये त्याला भरपूर असा प्रतिसाद आहे। हो, माझं माहेर कल्याणला आहे आणि ऐरोलीला, त्यामुळे दोन्हीकडे माझा तिथे प्रतिसाद आहे। ऐरोलीत थोडा जास्त कारण मी जास्त नक्कीच।
आता तुम्ही छान छान हे दिसतात मला बॉटल आणली आहे, मला वाटतं ती काशाची वाटी असावी आणि एक काहीतरी आहे शेंगदाण्याचा म्हणजे पासून बनवलेलं काहीतरी, त्याविषयी थोडंसं सांगा. हा, तर हे असं आहे की आपण जेव्हा तेल काढतो तेव्हा बऱ्याच माणसांना हे माहित नसतं की आता शेंगदाण्यातून मी तेल काढलं, तिळातून तेल काढलं, तर तेल काढल्यानंतर त्याचा एक चोथा उरतो, त्याला इंग्लिशमध्ये ऑइल केक, आपण मराठीमध्ये पेंड म्हणतो. ही जेव्हा गाय खाते तेव्हा गाईला तब्येतीला चांगलं असतं, तिचं दूध चांगलं येतं आणि त्यामुळे आपल्यासाठी ते चांगलं असतं. बरं, म्हणजे आपल्याकडून एक चांगलं कार्य होतं की गाईला आपण चांगलं खायला देतो आहोत, आपण स्वतः चांगलं खात आहोत. आणि हे जर का जास्त असलं किंवा असं आपण म्हणजे काही वेळेला असं आमचं होतं की पावसाळ्यात वगैरे काही वेळेला पेंड खराब होते थोडीशी, अशी अगदी हे नाही, पण ती खराब पेंड सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी किंवा खतासाठी वापरली जाऊ शकते. एवढा हा झिरो वेस्टेज चा बिझनेस आहे. अच्छा. आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं आहे. जितकं आपण हा प्रोडक्ट वापरू स्वतःसाठीही चांगलं आहे आणि एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं आहे. नक्कीच. याच प्रोडक्ट विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये. स्नेहल राऊत महाडिक या मॅडमकडनं एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये उद्योजिका स्नेहल राऊत महाडिक मॅडमना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा तेलाचा खाडा आहे आणि त्यापासून ते तेल बनवतात आणि जे आरोग्याला खूप गुणकारक असं तेल आहे. आता तुमच्याकडे तुम्ही स्वतः हा घाणा आहे घरचाच म्हणून ठीक आहे, पण तरी तुम्ही बघत बघत शिकलात की कुठे कोर्स वगैरे केला त्याचा? मी नाशिकला KVIC म्हणतो, खादी ग्राम उद्योग, त्यांच्या इथे माझ्या आईसोबत गेले होते. अच्छा. आणि एक 15 का 20 दिवसाचं प्रशिक्षण असतं. ओके. आणि मी खूप म्हणजे आनंदाने सांगू शकते की आमचे जे सर होते शिकवणारे, ते आता कदाचित रिटायर झाले असतील, तेव्हा त्यांचं तेल काढण्याचा किंवा विकण्याचा जो अनुभव होता तो माझे जेवढं वय आहे तेवढा होता. त्यामुळे मला खूप छान प्रकारे प्रशिक्षण मिळालं, त्यांच्याकडून ज्ञान मिळालं. तिथे जाण्याआधी माझ्या मनात आधी होतं की एक छोटंसं काहीतरी घरात हल्ली म्हणतात छोटं मशीन येतं तसं येऊन सुरू करावं. परंतु तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं जे सत्व आपल्या लाकडी घाणा तेलाच्या ह्याच्यात आहे ते त्यात नाही. म्हणजे ठीक आहे, असं नाहीये की प्युअरच तेल असतं ते, पण लाकडी घाणा तेलाचं वैशिष्ट्य असं की ते लाकूड असल्या कारणाने टेम्परेचर फार जास्त जात नाही, 30-40 डिग्रीच्या वर जात नाही. त्यामुळे आपलं जे सत्व असतं, तीळ आहे समजा, तर तिळामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते मॅक्सिमम लाकडी घाणा तेलामध्ये राहतात. अच्छा. त्याचं तिळाचा असं हे आहे की एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, बरं मी जरा बघूनच बोलते. हो चालेल. तेलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत तिल बंधनात. याचा थोडाफार अर्थ असा मी सांगू शकते की तेल आपल्याला संरक्षण देतं. जलाद पाण्यापासून किंवा आपले जे जर्म्स वगैरे असतील त्यापासून. तिळाचं तेल जे आहे ते आपल्याकडे फारसं म्हणजे खाण्यासाठी वापरलं नाही जात. माझ्याकडे क्लायंट्स असतात पण ते महाराष्ट्रीयन कमी जण खाण्यासाठी वापरतात. पण तिळाचं तेल जे आहे ते आयुर्वेदामध्ये खूप मानलं जातं. आपण तेल हा शब्द सुद्धा जो आहे तो तीळ ह्या शब्दातून आलेला आहे. आपल्याकडे एक हे आपण दिवाळीच्या वेळेला अभ्यंग म्हणतो, तर आपण उठणं आणि तेल लावतो, तर ते जे अभ्यंग जे आहे ते तिळाच्या तेलाने केलं जातं. अच्छा. म्हणजे मला आता माहित नाही पद्धतीत कुठे तसं लिहिलेलं असेल की नाही, पण तिळाच्या तेलाने आयुर्वेदाप्रमाणे केल्याने आपण आता समजा तेल लावलं अखंड शरीराला आणि अर्धा तासानंतर अंघोळ गेली
तर आपल्या शरीरामध्ये खूप असं बोन पेन वगैरे जे आहे किंवा आपला जो थकवा असतो वगैरे ते सगळं निघून जातं. आणि ह्याचं एकच हे गरज आहे की तुमचं ते तिळाचं तेल प्युअर असलं पाहिजे. बरोबर. जे आम्ही तुम्हाला देतो. ह्याच्यात दुसरं म्हणजे तिळाचं तेल जे आहे ते गंडूशला वापरलं जातं. गंडूश म्हणजे इंग्लिशमध्ये ऑइल पुलिंग. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल कॉम्बिनेशन बनवलं आहे. हे नॉर्मली ऑइल पुलिंग जे आहे ते माणसं कोकोनट ऑइल खोबरेल तेलाने करतात. पण कंटिन्युअसली खोबरेल तेलाने केल्याने तोंड ड्राय होतं. गंडूश कसं केलं जातं, एक मोठा टेबल स्पून घ्यायचा, तोंडात घेतलं, 10 मिनिटं तरी त्याला आपण गार्गल केल्यासारखं केलं आणि मग स्पिट केलं. ते थुंकायचं असतं, काही केलं असतं इगळायचं नसतं. अच्छा. आणि ते आपण सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट करायची असते काही खाण्याआधी, जेणेकरून कुठचे जर्म्स पोटात जाणार नाहीत, टॉक्सिन्स बाहेर जातील, दात जे आहेत ते स्ट्रॉंग होतात. आता मी माझंच सांगितलं तुम्हाला एक्झाम्पल, तर माझे लहानपणीच दात असे थोडे तुटायचे, अक्षरशः तुटायचे, त्यामुळे माझे ब्रेसेस आहेत. असं मी म्हणजे पडायचे वगैरे पण पडल्याने तुटलेले कमी आहेत. आणि मुलांना ती अशी चुईंगची सवय असते आणि हे असे असं हे झालेले आहेत. तर असं हे आपण जर का आपल्या लहान मुलांना किंवा आपण स्वतःलाही वापरलं तर आपली बॅड ब्रेथ पण, वास येणं वगैरे पण कमी होतं. हे दातांना पण स्ट्रॉंग करतं. आणि आता मला काही पॅरेंट्स म्हणतात की हे तोंडात घेऊन ते स्पिट करायचं लहान मूल माझं करत नाही. त्याला ते एरंडेल तेल वगैरे ते संकल्पना डोक्यात असते. तर मग मी त्यांना म्हणते की आपल्याकडे बेबी मसाज ऑइल सुद्धा आहे, किंवा हे तेल सुद्धा आपल्याला, ही जी काचेची वाटी आहे आपल्याला तळव्याला लावून हे तेलाने मसाज करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला कदाचित वेळ नसेल की आपण काशाच्या थालीच्या तिथपर्यंत जाऊन मसाज करू. बरोबर. परंतु हे घरात असेल आणि आठवड्यातून तुम्ही 2-3दा जरी लावून केलं तरी तुम्हाला बोन पेनचा त्रास थोडा कमी होणार. लगेच नाही होत. बरोबर, शेवटी आयुर्वेद आहे. ते आहे. आणि दुसरं म्हणजे आमचं बेबी मसाज ऑइल जे आहे ते प्युअर बदाम ऑइल प्लस तिळाच्या तेलाने बनतं. आणि हे कुठचं पण तेल असतील ती आम्ही कस्टमाइज बनवतो. म्हणजे आता हे आमच्याकडे जेव्हा ऑर्डर येते तेव्हा समोरच्याला वातपित्त आहे का किंवा कोलेस्ट्रॉल आहे का, ह्या गोष्टी आम्ही चेक करून ह्या तेलाबद्दल बोलते. आता तुम्ही शेंगदाणा तेल मागितलं तर मी शेंगदाणा तेल देणार, पण मी गंडूशचं जे तेल आहे किंवा बेबी मसाज जे ऑइल आहे त्याबद्दल बोलत आहे. ते जे आहे ते समोरची जी नीड आहे त्याप्रमाणे पूर्ण कस्टमाइज करून दिलं जातं. अच्छा. प्लस आम्ही आता कसं आहे, आमचं असा उद्देश आहे की त्यांची हॅबिट फॉर्म व्हावी. त्यासाठी आम्ही एक कम्युनिटी फॉर्म केली आहे ज्यामध्ये आम्ही त्यांना योगा करून घेतो. आमच्याकडे योगा एक्सपर्ट जे आहेत, मी स्वतःही काही वेळेला घेते, मी स्वतःही करते, पण आमच्याकडे अजून पण योगा एक्सपर्ट आहेत, न्यूट्रिशनल एक्सपर्ट आहेत, त्यांच्या कन्सल्टने करून देता येतं असं. वा, खूप छान. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. प्रेक्षक, आजच्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आपण तेल बनवणाऱ्या उद्योजिका स्नेहल राऊत महाडिक यांच्याशी संवाद साधतो आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये. आज आपल्यासोबत तेल बनवणाऱ्या उद्योजिका आहेत स्नेहल राऊत महाडिक मॅडम. स्नेहल ताई, आता मला सांगा की तेल हे सगळ्यांनाच, जसं तुम्ही म्हणालात, लहान मुलांनाही आपण मसाज करू शकतो आणि नंतर तरुण मुलींना फार छान आपली त्वचा तजेलदार असावी असं सगळ्यांना वाटत असतं. आणि इव्हन तरुणांना सुद्धा की आपण प्रेझेंटेबल दिसावं, आणि त्यासाठी तेलाचे फार उपयोग तुम्ही खूप छान सांगितले. त्याचे खूप फायदे आहेत. कारण एक आठवड्यातनं 2दा म्हणजे रविवार गुरुवार असं जरी आपण मसाज केलं, स्वतः आपलं मसाज केलं किंवा
कुठल्याही सलॉन मध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी आपण अगदी स्वस्तामध्ये हे सगळं मसाज करू शकतो आणि तेलाचे खूप फायदे आहेत. म्हणजे फक्त थंडीतच नव्हे तर वर्षभर सुद्धा आपण, उन्हाळ्यात तुम्हाला फार गरम होत असेल तर आठवड्यातनं एकदा, पण थंडीत तर 2दा 3दा करण्याची फार आवश्यकता आहे. कारण आपली जी रंध्र असतात ती सगळी छान ते तेलाचं आकर्षण घेतात आणि त्यातनं छान आपल्या बॉडीला, तुम्हालाच खूप फ्रेश वाटेल बघा, तुम्ही जर करून बघा हे. आणि आता तर फार थंडीमध्ये तेलाची फार आवश्यकता आहे. आणि खाण्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं, खाण्यात सुद्धा आपण तिळाच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर केला तर आपल्याला ते प्रोटीन्स वगैरे मिळू शकतात. शेंगदाणा किंवा तिळाच्या तेलाबद्दल तुम्ही बोललात. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फार महत्वाचं आहे, कारण आपले एक 60 नंतर आपले गुडघेदुखी, कंबरदुखी हे सगळं चालू होतं आणि महिलांना सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स असतातच. तर त्यांनी सुद्धा हे मसाज केलं तर आपल्याला, जसं मॅडम म्हणाल्या की आपले बोन्स स्ट्रॉंग होतील. म्हणजे लहानपणी आपण जे तेलाशी आपला जो संबंध असतो तो जसा जसा आपण मोठे होतो तसा आपण तेलापासून लांब राहतो. पण खरं तर सगळ्या स्टेजेस ऑफ लाईफ मध्ये, म्हणजे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी तेलाचा भरपूर प्रमाणात वापर केला पाहिजे. फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी बॉडी मसाज हे नक्कीच केलं पाहिजे. आणि असं घरगुती लाकडी घाण्यापासून जर आपल्याला तेल कोणी उत्पादन करून देत असेल तर जास्तीत जास्त तुम्ही मॅडमना किंवा आणखी तुमचे परिचित असतील त्यांना सांगितलं पाहिजे की घरगुती बनवलेलं तेल किती महत्वाचं आहे, जे आपल्या बाजारपेठांमध्ये, मार्केटमध्ये उपलब्ध असतं त्यापेक्षा. तर आता तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर कसा करायचा आहे ते आपण श्रोत्यांना सांगूया. तर असं आहे की आमचा एक 100 लाकडी घाणा तेलवाल्यांचा ग्रुप आहे. ग्रुप म्हटल्यास आमचा एक परिवार झाला आहे. एक जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली आम्ही एकमेकांना सहाय्य करतो. आणि याच्यामध्ये असं आहे की मी मुंबईत आहे. मुंबईत पण 4 ते 5 ठिकाणी असे घाणेवाले आहेत ज्यांच्या सोबत जुळून मी हा व्यवसाय करतो. तर तुमचा जो एरिया असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला मदत करू शकते. माझा नंबर देऊ शकते. द्या, चालेल. माझा नंबर आहे 7021827522. तर या नंबरवरती मी किंवा माझी आई असेल, संपर्कासाठी असेल. आणि मुंबई, पुणे कुठेही असो, तुम्हाला घाणा शोधायचा असेल, लाकडी घाणा, तर आम्ही सांगू शकतो. अच्छा, नक्कीच. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की खूप पॅरेंट्स येतात तुमच्याकडे, पालक येतात, कारण पालक फार आपल्या मुलांसाठी जागरूक असतात की आपल्या मुलांना सकस मिळावं यासाठी त्यांचा आग्रह असतो. तर असे पालकांच्या प्रतिक्रिया काही आहेत का की हे तेल वापरून त्यांना खूप छान, मुलांना त्यांनी सुदृढ झाली मुलं, किंवा ज्येष्ठ नागरिकांना वाटलं त्यांची सांधेदुखी थांबली, अशा काही प्रतिक्रिया आहेत का? हो, अशा बऱ्याच आहेत. सर्वप्रथम मी माझ्या आईबद्दल बोलीन. मला खूप अभिमान वाटतो की तिने ह्या वयात मला फार मोठा पाठिंबा दिला. कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा व्यवसायाचं काहीच ज्ञान नव्हतं. आणि अगदी घाणा चालवण्यापासून जे कुठचं काम आलं ते तिने केलं. कस्टमरला पोचवणं असू द्या, कधी धान्य आणणं असू द्या. आणि एवढं सगळं करत असताना तिच्या वयातल्या व्यक्तीचं म्हणजे अंग फार दुखायचं किंवा सुरुवातीला दुखत होतं. आणि मग आम्ही जेव्हा रेग्युलरली, आता आमच्याकडे निरनिराळे तेल बनतात म्हटल्यावर आम्ही घाण्याचंच तेल वापरायचो. असं नसे ठरलेलं असायचं की आम्ही करडईच वापरतोय की शेंगदाणाच वापरतोय. जे असेल सीझननुसार आणि जे असेल ते. त्यामुळे तिला सर्वप्रथम तीच होती जिच्या बाबतीत मला लक्षात आलं की घाण्याचं तेलाने हिची हाडाची दुखणी कमी झाली आहे. आणि ते खूप बरं वाटलं होतं मला, कारण एक खूप हे असायचं की मी ह्या वयात तिला एवढं, पण ती आनंदाने करायची. आणि आता मी माझ्या कस्टमर्स बद्दल म्हटलं तर लहान तान्ह्या बाळांसाठी किंवा प्रेग्नेंट लेडीजसाठी सुरुवातीला कस्टमर थोडा विचार करायचा, हे प्युअर आहे ना, म्हणजे प्रेग्नेंट लेडी आहे, मी देऊ की नको. तर मी त्याला सांगायचे, बाबा रे, मी तुझ्या समोर पण काढून देऊ शकते. तू मार्केटमधून जी बाटली आणतोस तुला माहितीच नाही ते कसं आहे.
तर तेवढ्या विश्वासाने घेऊन जायची. आणि मग स्पेशली बदाम तेल किंवा तीळ तेलची रिपीट कस्टमर असायची बाळासाठी. मग मला असं वाटू लागलं की ह्याला सुद्धा आपण काहीतरी आणखीन छान एनहान्स करावं. जेव्हा आमचा हा प्रोडक्ट बनला त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स आहेत. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक माझी म्हणजे खास मला आवर्जून सांगावं असं वाटेल, म्हणजे मी कुठच्या दुसऱ्या ब्रँडला हे नाही करत आहे, पण आपण म्हणतो ना एखादा खट्टा कस्टमर असतो, तर ती माझी एक कस्टमर आहे जी सुरुवातीला जेव्हा भेटली ना तेव्हा तिची खूप हे असायची की म्हणजे तुम्ही प्युअर देता का. त्यांच्या आधी कोणाकडून तरी घाण्याचं तेल घ्यायचे, ते थोडंसं त्यांना काहीतरी गाळ होता का, काहीतरी त्यांना वाटलं की ते भेसळ करतायत का, म्हणजे त्यांच्या मनामध्ये खूप हे होते, प्रश्न होते. आणि ते आज माझ्याकडे जवळजवळ त्याने तर 2 वर्ष माझ्याकडून तेल घेतायत. तर अशा एखाद्या व्यक्तीला आपलं तेल आवडणं मला ते फार चिकित्सा होत्या. तर म्हणजे माझ्याकडे मला काही वेळेला माणसं म्हणतात की दोन्ही असतं की अच्छा ह्याला गाळ नाहीये, हा प्युअर आहे की नाही, अच्छा ह्याला गाळ आहे हे मी वापरू की नको, थोडं वेगनिंदाळ असतं. परंतु गाळ असो वा नसो, जिथे घाणा आहे तिथे ते त्यांना प्युअर मिळत आहे, कारण ते कसं आहे सेटल होण्यावरती आहे. आता मी हे तेल जर का 24 तास फक्त ठेवलं तर थोडा काळ त्याच्यावर बसणारच, स्पेशली शेंगदाणा आणि तिळाच्या तेलाला. पण हे जर का मी 48 तासापेक्षा थोडा जास्त ठेवलं आणि मग बाटलीत भरून दिलं तर त्याला तुम्हाला कदाचित लगेच गाळ नाही. तसं आहे. तुमच्या हातात मला मगाचपासून एक छान कुपी दिसते, मला वाटतं ती अत्तराची कुपी आहे की काय, त्याविषयी जरा सांगा. हो, हे एक रोल ऑन बनवलं आहे. अच्छा. जे थोडंसं एसेन्शियल ऑइल्स, आपलं तेल, आपल्याकडे वेलची वगैरे असते ते वापरून बनवलं आहे. हे आपण असं साधारण अत्तरासारखं वापरू शकतो आणि हे आपल्याकडे प्रॉस्पॅरिटी अट्रॅक्ट करतो. लक्ष्मी देवी प्रसन्न होतात. बरं. अच्छा, त्याला आम्ही प्रॉस्पॅरिटी ऑइल बोलतो. ओके, वा, खूप छान. स्नेहलताई, तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही खूप भरभरून बोललात, कारण आपल्या व्यवसायाबद्दल लोकांपर्यंत पोहोचणं ही आज काळाची गरज आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आरोग्यदायी देण्याचं आयुष्य तुम्ही प्रयत्नशील आहात, ही सेवा करताय तुम्ही, त्याबद्दल तुमचे आणि इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. तर प्रेक्षक, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये तेल निर्माण करणाऱ्या उद्योजिका, महिला उद्योजिका स्नेहल राऊत महाडिक या उपस्थित होत्या. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू. आचार्य 90 FM